उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरं उडून गेली, नागरिकांचं मोठं नुकसान झालं। आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव इथं वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं गाई बैलांचा गोठाच कोसळला। त्याखाली अडकलेल्या जनावरांना गंभीर दुखापत झालेली आहे। घोडा, बैल आणि गायींच्या कमरेला दुखापत झालेली आहे। ती जीवाच्या आकांतानं ओरडत आहेत। या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बळीराजा हतबल आहे। वादळी आज वाऱ्यानं आमचे शेड पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही कर्ज काढून हे शेडची उभारणी केली होती। यामध्ये दुधाच्या 4-5 गायी, त्या ठिकाणी गाड्याची काही 1-2 बैल आणि आमची घोडी होती। परंतु आज सर्व ती आज या शेडखाली दबली गेली आणि आमचं जवळजवळ 15-20 लाख रुपयाचं आज नुकसान झालेले आहे। उदरनिर्वाहाचं आमचं एकमेव साधन होतं तो म्हणजे गाई धंदा आणि आमची जी काही जनावरं। परंतु आज आमचं पशुधन बी गेलंय आणि आमचं जे काही साधन होतं उदरनिर्वाहाचं तेच आज आमच्यातून नष्ट झालेलं आहे।